पहिला चेंडू आणि त्याला मागे खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या रीतीने या चेंडूला खेळले. एक धाव मात्र तिथं आला. एक धाव आली आणि रोहित गोलंदाजी मार्क वरती आहे. आणि सलामीची जोडी दीपक ठाकूर आणि राहुल चव्हाण अशी जोडी UCC कडून आपल्याला बघायला मिळते. खूप मजा आली मागील मॅच मध्ये. इंटरेस्टिंग बोर्ड ऑन साइडला खूप मोठा फटका. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. गणेशचा आवेश बघण्यासारखा असतो. खूप चांगल्या प्रकारची फिल्डिंग तिथे त्याने सादर केली. आता थोडंसं पॉइंट्स टेबल खिचकट होताना दिसणार आहे. पॉइंट्स टेबल खिचकट याच्यासाठी मी म्हणतोय कारण जो संघ लगातार 2 जिंकला, तिसरी हारला, एखादा 1 जिंकला लगातार 2, त्यानंतर मात्र 2 मॅच जिंकला. मोठा फटका राहुल चव्हाणच्या बॅटमधून येतोय. बिग 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 शॉट आणि त्याच्यामुळे त्याला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागते. गॉन. निखिल देऊळकर यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं बक्षीस आहे UCC साठी. आणि या चौकारांची आतिषबाजी किंवा या बक्षिसांचा मानकरी कोणता खेळाडू होतो हे आपण बघणार आहोत. मोठा फटका. मितू आल्या आल्या किंतु परंतु करत असताना मैदानाबाहेर. 1 मोर विकेट डाऊन. लगातार दुसरी विकेट UCC ला लागलेला हा मोठा झटका. हा चला आता मॅच चालू करा. चला पिंटू. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू आणि त्यावरती वाईडची सांगता होते. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. बघा मॅचेसना वेगळीशी काहीशी रंगत आणि ती रंगत फक्त मॅच मध्ये नाही राहिली, आता पॉइंट्स मध्ये सुद्धा दिसायला लागली आहे. 4 संघ तब्बल 2-2 सामने जिंकलेले आहेत. अडवण्याचा प्रयत्न गणेशने केला. अडवून सुद्धा ओहो यावेळेला चेंडू मागे 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 घेऊन गेला नाही. चेंडूला अडवला आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. अशा प्रकारचे चेंडू जर विपुल अडवले आणि जर का तिथे धाव निघाली तर मात्र या गोष्टी थोड्याशा जास्त त्रास देणार असतात. एखाद्या वेळेस चौकार गेला चालतो, परंतु अशी स्थिती जर असेल तर मात्र ती चौकारापेक्षा जास्त पोचणारी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं. पॅडल स्वीपचा हा फटका दीपक ठाकूरचा. अडवलं गेलं चेंडूला, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली. सिंगल धाव धापलकामध्ये अडवते. सनीचा ब्लास्ट मागील मॅच मध्ये आपण बघितला आणि त्यामुळे मागील मॅच मध्ये जो विजय प्राप्त केला वनशाईल 11 ने, त्याच्या प्रत्यार्थामध्ये सनीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून आपण घोषित करणार आहोत. मी विनंती करेल सनीला आपण यायचंय. नो 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 +4 तब्बल 5. शैलेश करावडे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी दिली जाणार आहे. मी विनंती करेल शैलेश करावडे आपण या. पुन्हा एकदा बॅक टू बॅक.
हो हो, वॉट अ फील्ड, शानदार फिल्डिंग. अण्णाने इथे चेंडूला अडवलं आणि खूप चांगल्या प्रकारची फिल्डिंग. धावपलकरची धाबा 13. 13 धाबा आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. दीपक ठाकूरने प्रयत्न जरूर केला परंतु त्याच्यामध्ये यश नाही. 2 षटकं संपली 13 वरती. 2 गडी बाद UCC. चला प्रणेश नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. ड्राईव्ह केलं चेंडूला. यावेळेला सिंगल. येस, इट्स अ सिंगल. दत्तगुरु संतनकर यांच्याकडून प्रणयच्या लगातार 3 विकेटला 500 रुपयाचं बक्षीस. लगातार 3 विकेटसाठी बक्षीस काय लागलं. इथे चेंडू येतोय डॉट. दीपक ठाकूरच्या बॅटला बॉल न लागणं म्हणजे UCC साठी अडचण वाढणार आहे. कारण आतापर्यंत दीपक ठाकूरने UCC साठी चांगली कामगिरी केली आणि म्हणूनच त्याला ॲज अ ओपनर म्हणून आपण बघतोय. 3 डॉट साठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. लगातार 3 डॉट काढणं मुश्किल आहे. ओ विकेट, व्हॉट अ कॅच. वेगवान फटका समोर, सुंदर झेल टिपला गेला वैभव निळकंठद्वारे आणि फलंदाज दीपक ठाकूरला मैदान सोडावं लागतंय. आदर्श नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळलं. चेंडूला फेकून दिलं, पाठवून दिलं. सीमारेखा पार. चौकार. 4 धाबा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला क्षेत्ररक्षक म्हणजे पिंटूच्या हातामध्ये चेंडू आला आणि अलॉंग दी कार्पेट आला. बघा सर्कल खेळत असताना तुमच्या जर का मैदानाला गरंगळ चेंडू येतो त्याला थांबवणं तितकं सोपं राहत नाही. तेव्हा तुम्हाला तुमची पुढे बॉडी म्हणजेच पाय हात सगळे जमिनीवरती तुम्हाला आणावे लागतात आणि जर का हातांना अडलं तर शरीराने अडवावा लागतो. अन्यथा त्याच्या डायरेक्शन सारख्या बदलत असतात. जर का आउटफील्ड थोडी खराब असेल. एक चांगली बाब काय, विराटनगरमध्ये या मैदानावरती या अगोदर एक टुर्नामेंट झाली आहे त्यामुळे इथली आउटफील्ड थोडीशी चांगली बनत गेली आहे आणि खूप चांगलं मैदान आता इथे दिसतंय. 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धाबा धावपलकावरती आहेत. टीम UCC या संघाच्या विचारही नव्हता केला UCCने की आपण पहिली बॅटिंग करत असताना इतक्या धावांपर्यंत पोहोचू. किमान 40, 45, 50 अशा धावा दाखवू जेणेकरून आपल्या गोलंदाजांना बळ येईल अशी काहीशी मानसिकता होती. परंतु आता या सर्व मानसिकतेवरती साई माऊलीने पाणी फिरलंय असं म्हणावं लागेल. शेवटचं षटक काय इथे 3-4 चौकार मोठे येतात का ते सुद्धा बघितले जातील. हो आणि यावेळेला क्लीन बोल्ड. कुमार पाटीलला सुद्धा मैदान सोडावं लागतं. यष्ट्या उद्ध्वस्त बिखरल्या गेल्यात यष्ट्या आणि विकेटचं पतन होतंय. गॉन. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं गेलं आणि दोघांच्या जवळून ऍडव्हान्स आले होते. काहीही गरज नव्हती.
तिथे हात घालायची. जयेश आला आणि त्याच्या बॅटमधून आला करारा प्रहार. चेंडू सी मारेगा पार. चौकार. UCCच्या प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं बक्षीस लगावलं गेलंय, ते म्हणजे निखिल देऊळकर यांच्याकडून, आणि ते सुद्धा दिलं जाईल. धावपलकरती धाबा या चौकारांनी जाऊन पोहोचल्यात 24 वरती. म्हणजे काही प्रमाणात या धावपलकावरती वेगळा इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, आणि गरजेचं सुद्धा आहे. मी कोणत्या नंबरवरती आलो त्यापेक्षा मी ज्या नंबरवरती आलो त्यावेळेला नंबर कसं कंप्लीट करेल जे आपल्या संघाने बघितलंय. ऑन साईडला खेळलेला हा चेंडू सिंगलसाठी. एक धाव मात्र धावपलकामध्ये ऍड होईल. आदर्श स्ट्राईक एंड वरती आहे. सातत्यानं फील्डमध्ये बदलाव केला जातो. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आहेत तरी सुद्धा मोठा गॅप कुठे आहे. अशा प्रकारे इथे चौकार येऊ शकतो. येस, खूप चांगल्या प्रकारे दिशा दिली गेली, गतीला वापरलं गेलं, इस्तेमाल किया तेज गेंद का, आणि म्हणूनच की काय चेंडू निघून गेलाय. फाईन लेग सीम मारे का पार. चौकार. मध्येच एखादा पॉडेल स्वीप आणि त्यानंतर एखादा रिव्हर्सचा अटेम्प्ट, एकदा डाऊन दी ग्राउंड, ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, त्यानंतर मिड विकेटच्या दिशेने खेळलेला एक लॉफ्टेड स्ट्रोक. अशा प्रकारची काहीशी फटकेबाजी आपल्याला सर्कलमध्ये बघायला मिळत असते. परंतु बहुतांश वेळा आडव्या पाठी नाही जमला तर तिथे फलंदाजी वेगळ्या धाटणीची, वेगळ्या पद्धतीची आपण होताना बघितली. इथे काय धावचीत, येस, धावचीतच्या रूपाने गडी बाद होईल आणि विकेटचं पद्धत सुद्धा होताना बघायला मिळते. धावपलकाची धाबा या सिंगलने जाऊन पोहोचला 30 वरती. 30 शेवटचा आणि आता अंतिम चेंडू या षटकामध्ये बाकी आहे, आणि आदर्श मिश्रा स्ट्राईक एंड वरती. विरार प्रीमियर लीगचं हे शानदार आणि दमदार आयोजन आपण बघतात. त्याचा पहिला दिवस, VPL पर्व दुसरं, आणि या दुसऱ्या पर्वामध्ये कल्पेश आलाय. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, चेंडूला अडवलं गेलं, फेकी झाली, आणि फेकी होत असताना मला वाटतं इथे एकच धाव मिळेल. 31 झालेत. 32चं लक्ष आहे जे UCCने चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. फलंदाज पाठवा. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाणार आहे, आणि मी विनंती करेल दोन्ही कर्णधारांना की आपण टॉससाठी या. किरण 11 आणि वंश आहिल 11. वंश आहिल 11 चा कर्णधार आलाय. किरण 11चा कर्णधार आपण या टॉस साठी. चला सलामी जोडी मैदानाच्या दिशेने आले. वैभव निळकंठ स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला गणेश, आणि गोलंदाजी मार्क वरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवरती शानदार स्ट्रोक, आणि चेंडूने गाठले सीमारेखा. चौकार. सप्लायनं भरलेली फलंदाजी. अमित गोलंदाजी मार्क वरती आहे. अच्छा, किरण 11 ने टॉस जिंकला. कोणी जिंकला, क्या लिया सांगतो हा निर्णय. अच्छा, एका धाव्याने स्ट्राईक रोटेट सुद्धा होती. 32 धावांचा पाठलाग करायचा, आणि या मॅच मध्ये या 32चा पाठलाग करणं तितकंसं अवघड नाहीये. सो अवघड नाहीये, परंतु सोपं सुद्धा नाहीये, कारण ज्या अनुषंगाने UCCचा
आजच्या दिवसभराचा खेळ राहिलाय. त्याला बघता इथे धावचीत. ओहो, शानदार थ्रो तिथून राहुलचा बघायला मिळाला, परंतु गणेशची तितकीच चपळाई. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या मॅचेसमध्ये गणेशचा खेळ हा बघण्याजोगे असतो, बघण्यासारखा असतो. टपकेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, स्वतःवरती हताश आहेत, निराश आहेत, नाराज आहेत, आणि का असू नये. फुलटॉस बॉल होता, त्याचा तितका मोठा फायदा उचलता आलेला नाहीये. बॅटला किती कंट्रोलमध्ये ठेवावी याचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागतो. कधी कधी काय होतं, अशा चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये षटकार दिसतो, आणि तो षटकार या फॉर्मॅटमध्ये चालत नाही. गणेशने पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, चेंडू गॅप मधून, दोघांच्या मधून दिखी थी छोटी सी दरार, इसलिए गेंद जा चुकी है सीमा रेखा के पार. 4 रन के लिए 4 धावा धावपलकामध्ये ऍड होताना दिसत आहेत. धावपलक या 5 चेंडू नंतर जाऊन पोहोचलाय 11 वरती. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे, आणि ज्या ज्या वेळेला 32-33चा पाठलाग दिसलाय त्या त्यावेळेला समोरच्या संघाने पहिल्या षटकामध्ये 2, 3, 4. ओहो, वेगानं पहिली धाव कंप्लीट कंप्लीट कंप्लीट. ना मुन्ना ना, ये रॉन्ग कॉलिंग है, ये बहुत ही गलत कॉल था. नुकसान होगा जरूर, और ये बड़ा नुकसान है. वैभव निळकंठ बाद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा, पहिलं षटक संपलं. 11 वरती 1 अशी सद्यस्थिती साई माऊली या संघाची. अन्ना आलाय नवीन. राहुल चव्हाण गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत. ओहो, शानदार डिलिव्हरी, पूर्णपणे सबमरिंग, भुई सपाट नाही, हा तर पूर्णपणे जमिनी लगत. ड्राईव्ह केलं चेंडूला, चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा तितकेच झाले. अभिषेक यावेळेला स्ट्राईक एंड वरती असेल. अभिषेकने खूप चांगली फिल्डिंग मागील पहिल्या इनिंग मध्ये केली होती. ओहो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु हा वाईड आहे जो पंचांनी घोषित केला. अतिरिक्त धाबा येतात. बॅलन्स इतकं नाहीये, वाईड टाकण्या इतकं बॅलन्स इतकं नाहीये की इथून तुम्ही ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला का? येस, नाही नाही, शक्य नाही झालं. चेंडू निघून गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. आज कोणत्या 2 टीम क्वालिफाय होतात यावरती सर्वांच्या नजर आहेत. त्याचं कारण आहे काय घेतलं विकी? अच्छा, बॉलिंग टाकणारच, काही हरकत नाही. किरण इलेव्हनने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच साठी हा पुकार आहे. टॉस झाला तर वंश शाहील 11 आणि किरण 11 या 2 संघ दरम्यान. टॅप केला, कट केला, चॉप केला, सगळं काय एकाच फटक्यामध्ये दाखवलं गणेशने. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट झाली. वंश शाहील 11 आपको बल्लेबाजी करनी है, आप बैटिंग करेंगे क्योंकि किरण 11 ने गेंदबाजी ली है. शेवटच्या अंतिम चेंडू, त्याला कट करायचं होतं, स्करद विकेट खेळायचं होतं, आणि खरोखरच खराब क्षेत्ररक्षण समीर कडून पॉइंट रिझन मध्ये गेलेला हा अति सुंदर आणि दर्शनीय चौकार. चेंडू सीमारेखा पार, 4 धाबा, 2 षटकं संपलीत. 23 धावा धावपल करती एका गाड्याच्या मोबदल्यात साई माऊली. आजचा पहिला दिवस विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत VPL सीझन 2 चा, आणि या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला त्या चुरशीच्या लढती अपेक्षित होत्या तशा काही तितक्या प्रमाणात दिसलेल्या नाहीयेत. परंतु ओ खराब, घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात, त्यातली ही काहीशी कहाणी आहे. आता स्थिती थोडीशी खराब आहे आणि त्यामुळे हातातून सुद्धा चेंडू निघून जायला लागल्यात. कंट्रोलमध्ये असणारे चेंडू निघून जातात, म्हणून UCC हा संघ थोडासा मागे पडल्यासारखं वाटायला लागले. आता 27 वरती धावपल घेऊन थांबले. टार्गेट 32 आहे, म्हणजे 5 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. वाईड, अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावपलकामध्ये ऍड होईल,
आता थोडंसं बॉक्स क्रिकेट म्हणजे म्हणतात ना तर स्क्वेअर पडद्यामध्ये आपण उभं राहून फिल्डिंग करतो त्या प्रकारचं काहीसं भास करून द्यावा लागणार आहे फलंदाजाला. इक्वेशन सुद्धा तितकीशी कडक आहे, परंतु जर का या इक्वेशनमधून धावा वाचवल्या तर उद्या असंख्य आणि लाखो रील्स आपल्याला बघायला मिळू शकतात. 5 धावा आल्यात म्हणजेच काय, वाईड नंतर चौकार, मॅच फिनिश, सामना संपला, सामना जिंकला तो साई मावली या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जाते UCC हा संघ. चला नेक्स्ट मॅच बघूयात. दोन संघ कशा प्रकारे एकमेकांसमोर खेळतात. विकी फिल्डिंग करायचे लवकर. किरण 11 लगेच मैदानात दाखल व्हा. मी मगाशी सुद्धा सांगितलं होतं मित्र हो, तुमच्या टीम मीटिंग्स किंवा बॅट ठेवणं या सगळ्या गोष्टी अगोदर करून घ्यायच्या. तुम्ही आता आतमध्ये जायच्या वेळेला या सगळ्या गोष्टी करायला जाणार तर तेवढाच वेळ वाया जाणार आहे. आपण अगोदरच 2 तास उशिराने आहोत.